आपली शूटिंग रेंज, जिथे आपलं ट्रेनिंग झालं. आणि काय? आपली पहिली भेट बॉस 8 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा इथे भेटलो होतो. तो दिवस मी कसा विसरू शकतो? फिमेल कॅडेट्स मधली एक मुलगी, अशी गन धरलेली, नजर फक्त आणि फक्त टार्गेटवर. तिच्या डोळ्यातली ती चमक, अंगात वेगळीच धमक. तिने जेव्हा नेम धरला ना, तेव्हा ग्राउंडवर झालेली शांतता, आणि जसं तिने शूट केलं तसं ग्राउंडवर तिच्या नावाचा जल्लोष होऊ लागला. एवढा अचूक नेम लावणारी ती, सगळे तिच्याकडे कौतुकाने बघत होते. पण तिथल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात ना नाराजी होती. तो मीच. म्हणजे माझ्या रेकॉर्डच्या जवळपासही कोणी पोहोचलं नव्हतं, आणि अचानक एक व्यक्ती येते आणि एका शॉट मध्ये माझे सगळे रेकॉर्ड मोडून टाकते. ऑनेस्टली माझा थोडा इगो हर्ट झाला होता. माझा रेकॉर्ड मोडणारी ती व्यक्ती कोण आहे हे बघायला जेव्हा मी पुढे आलो, तेव्हा मला तू दिसलीस. तारिणी माधव बेलसरे. फिमेल कॅडेट्सनी तुला खांद्यावर उचलून घेतलं होतं. चंद्रकोरी सारखी तुझ्या चेहऱ्यावरची ती स्माईल, सूर्याच्या किरणांमुळे चमकणारे तुझे डोळे. सगळं काय? हीच आहे माझी ती, माझी ठाण्यातली गर्लफ्रेंड. माझी ती, ही आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती. ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. एखाद्या पिक्चर सारखं सगळं जग थांबलं होतं, फक्त तू आणि मी. त्यावेळी पहिल्यांदा मला धडधडायला लागलं. त्या मोमेंटला हा केदार तारिणीचा कधी झाला हे माझंच मला कळलं नाही. केदार? हो बॉस, मी तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करतो, आणि जिथे या गोष्टीची सुरुवात झाली ना, तिथेच येऊन थांबली आहे. माझ्या आयुष्याचं एक चक्र पूर्ण झालं. मी कधी तुटणारा तारा बघून विष नाही मागितली, किंवा पापणीचा केस हातावर ठेवून फुंकर नाही मारली. 11/11ला मी कधीच मॅनिफेस्टेशन नाही केलं बॉस. मी फक्त तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, आणि आज माझं प्रेम माझ्या समोर आहे, माझ्या सोबत आहे. आपली मैत्री झाल्यावर ना मला कळलं, जेवढी तू स्ट्रॉंग आणि इंटेलिजंट आहे ना, तेवढीच मनाने हळवी आहेस. तू एक मित्र म्हणून कायम माझ्या पाठीशी उभी राहिलीस, माझी काळजी घेतलीस, या बोक्याला दरवेळेस सांभाळून घेतलं. माझ्या आनंदात, माझ्या दुःखात नेहमी खंबीरपणे तू उभी राहिलीस. तेव्हा मला जाणवलं, तारिणी शिवाय हा केदार अपूर्ण आहे. मग तू इतके दिवस, इतकी वर्ष मला सांगितलं का नाही? कारण मला माझ्या प्रेमाचं ओझं तुझ्यावर लादायचं नव्हतं. मला भीती वाटत होती तुला गमावण्याची. म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीपासून माहिती होतं, तरी सुद्धा तुम्ही कोणीच मला काहीच सांगितलं नाही, हो ना? तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही माझी चेष्टा करत होतात. त्या तिसऱ्या मुलीबद्दल मला रंगवून रंगवून सांगत होतात, किती किती चांगली आहे, किती सुंदर आहे, ती केदारशी कशी वागते. तुम्ही माझ्या भावनांची चेष्टा करत होतात. तुम्हाला काहीच वाटलं नाही हे सगळं करताना? तुम्ही सगळेजण मला मुद्दाम दुखवत होतात, हो ना? नाही बॉस. तुम्हाला सगळ्यांना इतके वर्ष मी माझं कुटुंब मानत आलीये,
आणि तुम्ही माझ्याच पाठीमागे हे सगळं असं वागत होतात माझ्याशी. बॉस सॉरी, तू थोडा मजाक किया. तू तर काहीच बोलू नकोस. एखाद्याला अशा प्रकारे त्रास देण्यामध्ये कसली मजा आलीये. प्रतिमा, तुझ्याकडनं मला हे सगळं अपेक्षित नव्हतं. रादर तुम्ही सगळेजण माझ्याशी हे असं वागाल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. बॉस बॉस सॉरी सॉरी. काय आहे, सगळ्यांच्या वतीने ना मी माफी मागतो. माफ करा आम्हाला. तसं हां, आमच्या मनात काय सॉरीनी काही होणार नाहीये. तुमची ही जी काही आयडिया होती ना ती आवडलीये मला. आवडली म्हणते. तुमची ही जी काही आयडिया होती ती आवडलीये मला. थँक्यू. मला तुमचं सरप्राईज खरंच खूप आवडलं. खरं तर रेवामुळे मला जाणीव झाली की माझं केदारवर प्रेम आहे. आणि तुमच्या सगळ्यांमुळे मला जाणीव झाली की माझं केदारवर किती प्रेम आहे. मी स्वप्नातही त्याला दुसऱ्या कोणासोबत नाही बघू शकत. अभी पार्टी तो बनती है ना बॉस. या पॉवरफुल कपलची लव्ह स्टोरी आता खऱ्या अर्थाने चालू झाली आहे. कम ऑन. हो, आणि मी अम्मीला सांगते बिर्याणी बनवायला. मी जेवण घेऊन येतो. अरे अरे हो 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 आणू, आपण सगळं आणू. जेवण बिर्याणी सगळं खाऊ, सेलिब्रेशन करू ना. पण मेन कार्यक्रम अजून बाकीच आहे. कोणता? बॉस, आता तुमचं प्रेम जमलंय. लग्न तर तुमचं आधीच झालं नाही का? आता या नव्या करकरीत जोडप्याने नाव घ्या.